आज्या किंवा आया बाळाला दोन्ही बाजूचं थोडं-थोडं दूध पाजतात. त्याच्यामुळे बाळाला फक्त फोर मिल्कच मिळतं. नमस्कार, मी डॉक्टर सचिन वहाडणे, बालरोगतज्ञ अहिल्यानगर. आज आपण एका टॉपिकवर बोलूया, की जेव्हा आईला प्रेग्नन्सी होते, डिलिव्हरी होते आणि बाळ जन्माला येतं आणि ती मुलाला पाजायला लागते अंगावर. त्यावेळेस काय होतं, की जे आईला दूध येतं, ते सुरुवातीचं जे दूध असतं, ज्याला फोर मिल्क म्हणतात, त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण बरंच जास्त असतं आणि त्याच्यामध्ये फॅट्सचं प्रमाण बऱ्यापैकी कमी असतं आणि नंतर जो काही पाना फुटतो आणि नंतरचं जे दूध येतं, त्याला हाइंड मिल्क असं म्हटलं जातं आणि त्याच्यामध्ये फॅटचं प्रमाण जास्त असतं. आता ह्याचा परिणाम कशावर होतो, की बऱ्याचदा काय होतं, की आज्या किंवा आया बाळाला दोन्ही बाजूचं थोडं-थोडं दूध पाजतात. त्याच्यामुळे बाळाला फक्त फोर मिल्कच मिळतं आणि हाइंड मिल्क जे जास्त फॅट असलेलं किंवा जास्त कॅलरीज देणारं मिल्क असतं, ते मिळत नाही. तर त्यामुळे आपण सगळ्या आयांना हेच सांगतो, बाळाला अंगावर पाजताना एका बाजूचं पूर्ण दूध पाजायचं आहे आणि 2 तासानंतर जेव्हा आपण बाळाला पुन्हा पाजायला घेणार आहोत, तेव्हा दुसऱ्या बाजूचं पूर्ण दूध पाजायचं आहे. याच्यामुळे काय होईल, की बाळाला फोर मिल्क आणि हाइंड मिल्क हे दोन्ही पण मिळतील आणि दोन्हीचाही फायदा होईल आणि बाळाच्या वजन वाढीवर त्याचा चांगला परिणाम दिसेल. आता जेव्हा जुळी बाळं असतात, 2 बाळं असतात, त्यावेळेस एका बाळाला एका बाजूचं पूर्ण दूध पाजायचं आहे, दुसऱ्या बाळाला दुसऱ्या बाजूचं पूर्ण दूध पाजायचं आहे. ह्यामुळे काय होतं, दोन्ही बाळांची वाढ समाधानकारकरित्या होईल आणि दोघांचंही वजन चांगल्या पद्धतीने वाढू शकेल.